नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या YouTube चॅनलवर. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांनी रॅलीची तारीख निश्चित केली. मनोज जरांगे पाटलांनी रॅली काढायचं ठरवलं आणि एक प्रकारे मराठा समाजाला आरक्षण काहीही करून द्यायचंच अशा प्रकारची इच्छा किंवा अशा प्रकारची जिद्द हे मनोज जरांगे पाटील यांनी बाळगलेली आहे. मात्र या सगळ्यामध्ये आता मराठा समाज कसा विखुरला गेलाय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे भरपूर लोक आहेत. मनोज जरांगे पाटील आज जर म्हटले मुंबईला जायचं आपल्याला, उद्या मुंबईला जायचंय, तर 6 कोटी मराठ्यांपेक्षा मला वाटतंय 3 ते 3.5 कोटी मराठी हे मुंबईला जायला तयार होतील. इतके लोक हे जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेत. मात्र जे काय पुढचे राहतात 3.5 म्हटल्यानंतर वरचे जे काही राहतात त्या मराठ्यांना कुठंतरी जरांगे पाटलांवर विश्वास नाही किंवा जरांगे पाटलांनी ज्या काही मागण्या मागितलेल्या आहेत आणि त्यांना वाटतंय की आरक्षण मिळून काहीही फायदा होणार नाहीये, जरांगे पाटील फुकट लढतायत आणि यांना काही कामं नाहीत, अशा प्रकारचं त्या लोकांकडून बोलण्यात येते. आणि याच्यामध्येच मराठा समाज विखुरला गेलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा हे बाकीचे लोक घेताना दिसत आहेत. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मंडळी, ज्यावेळेस सुरुवातीला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळेस त्यांच्यावर एक हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये कुठेतरी पोलीस जबाबदार धरले गेले आणि पोलिसांना जबाबदार धरले गेल्यामुळे पोलिसावर मोठी शंका निर्माण करण्यात आली आणि आपल्या गृहराज्यमंत्र्यावर किंवा ज्या त्यावेळेस गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जबाबदार धरण्यात आलं आणि मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन एक प्रकारे त्या ठिकाणी गाजलं. महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचं नाव झालं, मराठा योद्धा अशा प्रकारचं पदवी किंवा उपमा त्यांना देण्यात आली. आणि त्यानंतर जरांगे पाटील हे पुढे आले, त्यांनी वेगवेगळे आंदोलन केली आणि आंदोलनानं अवघा महाराष्ट्र जाम केला. त्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला कुठेतरी आता मुंबईला जायचंय, आरक्षण असं तर काही देणार नाहीत, आपण जाऊ मुंबई जाम करू, मुंबई जाम केल्यानंतरच आपल्याला कुठेतरी आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून जरांगे पाटलांनी काय केलं, मुंबईला निघण्यासाठी तयारी केली. लाखो मराठे, लाखोंच्या सभा तर घेतल्याच होत्या, मात्र मुंबईला जाण्यासाठी सुद्धा लाखो करोडो मराठे तयार केले आणि जरांगे पाटील हे मुंबईला गेले. या सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र त्यावेळेस देखील असा एक भाग होता मराठा समाजामध्ये ज्या मनामध्ये त्यांच्या होतं की जरांगे पाटील एवढं पळतायत, त्यांचा पळून काही फायदा नाही. जेवढं ओबीसीला आरक्षण आहे, जर पूर्ण मराठे जर कुणबी मधून ओबीसी मध्ये गेले, मराठामधून ओबीसी मधून जर गेले तर ओबीसीचं आरक्षण सुद्धा त्यांनाही फायदा मिळणार नाही किंवा मराठे जे आहेत त्यांनाही फायदा मिळणार नाही. आणि यामुळे काय होईल तर दोघही विचलित होतील, एकतर ओबीसीला मिळणार नाही आणि मराठ्यांना बी मिळणार नाही, अशा प्रकारचं त्यांचं मत आहे आणि त्यांच्या मतानुसार ते चालत आहेत. मात्र आपण जर पाहिलं तर आज जे काही मराठा समाजातील तरुण हे लागलेले आहेत, जे की सरकारी नोकरीला लागले आहेत, बरेच जरांगे पाटलांच्या या सगळ्या गोष्टीवर खुश आहेत. याचं कारण म्हणजे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं, त्यांचा नंबर ओबीसी मधून लागला, ओपन मधून कधी शक्यतो त्यांचा लागला नसता, मात्र ओबीसी मधून लागला आणि ते आज अधिकारी बनलेले आहेत. या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विसर पडायला नाही पाहिजे. जरांगे पाटलांनी मग त्यांच्या जीवावर बेतून हे सगळं केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी आता जरांगे पाटलांना साथ देण्याची गरज मराठा समाजाला आहे, अशा प्रकारची सुद्धा भावना काही लोकांमध्ये आहे. मात्र हे सगळे जे काही लोक आहेत, या लोकांबद्दल, या सगळ्या गोष्टीबद्दल जर आपण विचार केला तर त्यांच्या मनामध्ये एक विचार आहे आणि तो विचार म्हणजे जरांगे पाटील मुंबईला जाऊ नयेत, जरांगे पाटलांनी आरक्षण मागू नये आणि हे सगळे जे आहे ते बंद व्हावं, अशा प्रकारचे सुद्धा काही लोक आहेत. याचं कारण आपल्याला अद्यापही माहिती नाहीये, याचं कारण काय आहे.
याची कारण बरीच असू शकतात. जरांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं होतं. जरांगे पाटलांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचा असा पुढाकार घेतला होता आणि यामुळे कुठेतरी त्यांना विरोध होतोय का अशी सुद्धा आता भावना आहे. मित्रांनो, तुमचं मत काय अशा या भागावर, असे जे काही विचार करतात लोक, त्यांच्यावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.